विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती लातूरमध्ये मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरी केली जाते. आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 1941ला धाराशिव जिल्ह्यामध्ये कसबे तडोळे येथे जी परिषद झाली, त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांचा स्पर्श ज्या बैलगाडीला लागला किंवा त्या बैलगाडीमधून बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आलेली होती, ती बैलगाडी जी आहे ती अनुयायांच्या दर्शनासाठी म्हणून लातूरमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानावर लातूरच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही बैलगाडी जी आहे ती ऐतिहासिक आहे. बाबासाहेबांचा जो काही क्रांती लढा होता किंवा जी चळवळ होती त्याचे साक्ष असलेली ही बैलगाडी आहे. मला सांगा काय महत्त्व आहे या बैलगाडीचं, त्याचबरोबर ती जी परिषद होती ती कधी झालेली होती आणि या बैलगाडीचं बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये किती योगदान आहे किंवा काय ऐतिहासिक त्याचा ठेवा आहे? सर्वप्रथम मी या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी कसबे तडोळे इथून आज लातूरला जयंती उत्सव समितीनं बैलगाडी आणलेली आहे. ही एक ऐतिहासिक बैलगाडी आहे. 1937ला या कसबे तडोळे या गावामध्ये तेथील काही जातीवादी लोकांनी बहिष्कार टाकलेला होता आणि बहिष्कार टाकल्यानंतर खूप हाल त्या ठिकाणी आपल्या अस्पृश्य लोकांचे होत होते आणि तेथील जिल्हा परिषदेचे भालेराव सर होते. ते भालेराव सरांच्या माध्यमातून ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावरती गेलेली होती आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, त्यावेळेसचा आजचा धाराशिव, तर या ठिकाणी खूप मोठ्या परिषदा घ्यायचं ठरवलं. परंतु तत्कालीन तो जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, हा निजामाच्या अधिपत्याखाली असल्यामुळं निजामानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येण्यास इकडं बंदी घातलेली होती आणि म्हणून कसबे तडोळे हे त्यावेळेच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये होते, बार्शी तालुक्यामध्ये होतं आणि बाबासाहेबांनी निर्णय घेतला की त्याच ठिकाणी महार आणि मांगाची वतन परिषद त्या ठिकाणी घ्यावी आणि तो दिवस बाबासाहेबांनी तारीख त्या भालेराव सरांना दिलेली होती की 22 आणि 23 फेब्रुवारी 1941. 1941ची घटना आहे की बाबासाहेबांनी त्या ठिकाणी तारीख दिली. त्यावेळेस गावामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं, एक समतेचं वातावरण निर्माण झालं की बाबासाहेब या गावामध्ये येत आहेत. हे सर्वांना आनंद झाला की ज्या जातीवादी लोकांनी अन्याय अत्याचार केला होता ते सुद्धा मंडळी पुन्हा या परिषदेमध्ये सामील झाली आणि ज्यावेळेस बाबासाहेब रेल्वेनं बार्शीवरून निघाले त्यावेळेस रेल्वे स्टेशनवरून गावकऱ्यांनी आणि सर्व आंबेडकरी जनतेने ही खास सागवानाची बैलगाडी तयार केली आणि त्या बैलगाडी अतिशय सजवून त्याला 51 बैलजोडी लावून सर्व बैलगाडीला झुली घालून त्या गाडीमध्ये बाबासाहेबांची वाजत गाजत त्या ठिकाणी कसबे तडोळा या ठिकाणी त्यांची मिरवणूक आणली आणि बाबासाहेब त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर अतिशय महत्त्वपूर्ण या बैलगाडीला एक इतिहास आहे, एक वारसा आहे, एक ठेवा आहे आणि ही बैलगाडी आज आपण लातूरमध्ये या ठिकाणी आणलेली आहे. मी या बैलगाडीला सुद्धा मी या ठिकाणी वंदन करतो. जय भीम, नमो बुद्धाय. 22 आणि 23 फेब्रुवारीला 22 आणि 23 फेब्रुवारी 1941ला याच बैलगाडीमधून बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आली आणि म्हणून एक ऐतिहासिक महत्त्व जे आहे ते या बैलगाडीला प्राप्त झालेलं आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.